नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण एम-एस-सी-आय-टीच्या फायनल एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, त्याचं स्वरूप कसं आहे आणि ती कशाप्रकारे सॉल्व्ह करायची असते. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुमच्या येणाऱ्या 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला नक्की हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या एक्झामसाठी मदत होईल. तर चला करूया स्टार्ट. तर बघा तुमच्या एम-एस-सी-आय-टीचं जे एक्झामचं स्वरूप आहे ते अशाच प्रकारचं असणार आहे. बघून घ्या. राईट साईडला बघा, आपला इथे टायमिंग सुरू झालेला आहे आणि लेफ्ट साईडला तुमचा फोटो, त्याखाली तुमचा रोल नंबर आहे. तर बघा आपल्याला एकूण 50 मार्काची एक्झाम आहे आपली. तर 50 मार्कापैकी बघा 15 मार्काचे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन आणि 35 मार्काचे प्रॅक्टिकलचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. तर बघा 35 पैकी प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 14 आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 6 असे आपल्याला एकूण 50 पैकी 20 गुण पासिंगकरिता पाहिजे असते. तर बघा आपल्याला पासिंग पुरते नाही तर 50 पैकी 50ही मार्क मिळवायचे आहेत. तर चला लक्ष द्या. तर बघा 3 लेव्हलमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर आपण पहिल्या लेव्हलपासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण सर्व लेव्हलमधले प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सोडून घेऊयात. तर लेव्हल 1 मध्ये खूप सोपे, त्यानंतर लेव्हल 2 मध्ये थोडे कठीण आणि लेव्हल 3 मध्ये थोडे जास्त कठीण असे क्वेश्चन विचारलेले आहेत. तर बघा आता आपण प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सर्व सोडून घेणार आहोत. तर बघा पहिला क्वेश्चन काय म्हटलेला आहे आपल्याला, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक ही फाईल पिक्चर टू नावाने रिनेम करा. तर बघा पहिल्यांदा सुरुवातीला रिनेमचेच क्वेश्चन कॉपी पेस्ट करण्याचे, ॲट्रिब्यूट चेंज करण्याचे असे विचारले जातात. तर यासाठी बघा काय करायचं आहे आपल्याला, रिनेम म्हटल्यानंतर इमेज फोल्डरला ओपन करायचं आहे डबल क्लिक करून. पिक टू या फाईलला सिलेक्शन करा सिंगल क्लिक करून. त्यावर राईट क्लिक करा. त्यानंतर बघा इथे रिनेमचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि तिथे आपलं पिक्चर टू हे नाव टाईप करून टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि कुठेही एक सिंगल क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा, कलरमधल्या अदर फोल्डरमधून ब्लॅक फाईल स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमध्ये कॉपी करा. तर बघा कलरमधल्या अदर फोल्डरमधून म्हटलेलं आहे, कलरमध्ये जायचं आहे, अदर फोल्डरवर ओपन करा, ब्लॅक फाईलला सिलेक्शन करा. त्यानंतर हिला काय करायचं आहे, कॉपी राईट क्लिक करा, इथून कॉपी करायचं आहे आणि बघा आपल्याला काय करायचं आहे, मागे जायचं आहे. जिथे आपण सुरुवातीला होतो, तर त्याखाली आपल्याला राईट क्लिक करून अशा प्रकारे इथे पेस्ट करायचं आहे. तर या स्पेसला जी आहे ही जागा, यालाच स्टुडंट आयडी फोल्डर म्हटल्या जाते. म्हणजे आपण जिथे आहो त्याच ठिकाणाला स्टुडंट आयडी फोल्डर म्हणतात. म्हणून स्टुडंट आयडी हे फोल्डर शोधत बसायचं नाही आहे. आपण जिथे आहोत त्याच खाली ते फोल्डर पेस्ट करायचं आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली कॅल्क्युलेटर ही फाईल कम्प्युटर नावाने रिनेम करा. तर बघा कम्प्युटर नावाने रिनेम करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वेब फोल्डरला ओपन करायचं आहे, कॅल्क्युलेटर फाईल सिलेक्शन करायची आहे, त्यावर राईट क्लिक करा, रिनेमच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि कॅल्क्युलेटरच्या जागी आपल्याला कम्प्युटर हे नाव द्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि कुठे एक सिंगल क्लिक करून आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची टॉप मार्जिन 4.5 इंच करा म्हटलेलं आहे. तर बघा डॉक्युमेंटची आपल्याला टॉप मार्जिन म्हटलेलं आहे. तर मार्जिन कशामध्ये आहे? लेआउट या टॅबमध्ये आहे. लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. पेज सेटअप या ग्रुपमधून मार्जिनवर क्लिक करा. यामधून कस्टम मार्जिनमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे टॉप मार्जिनमध्ये 0.63 आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, जे आहे ते सगळं काढून टाकायचं आहे. त्यानंतर 4.5 असं टाईप करून टाका आणि इंचेससाठी IN टाकायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील सर्व द ला ने रिप्लेस करा. तर बघा आता रिप्लेस करा म्हणजे हा खूप सोपा क्वेश्चन आहे. यासाठी काय करायचं आहे, दच्या ऐवजी आपल्याला काय म्हटलेलं आहे, या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला जिथे-जिथे द असेल तिथे-तिथे आपल्याला दच्या ऐवजी हा शब्द टाकायचा आहे.
तर हे तुम्ही कशाप्रकारे कराल आता? तर बघा, यासाठी काय करायचं आहे, होम टॅबमधल्या बघा इथे रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फाइंड व्हॉटच्या बॉक्समध्ये आपल्याला द टाकायचं आहे. कारण दने आपल्याला ॲनला रिप्लेस करायचं आहे. सॉरी दच्या ऐवजी आपल्याला ॲन टाकायचं आहे. म्हणून फाइंड व्हॉटच्या बॉक्समध्ये द येणार आणि रिप्लेस काय करायचं आहे आपल्याला? ॲन हा शब्द रिप्लेस करायचा आहे. म्हणून रिप्लेसच्या बॉक्समध्ये ॲन हा शब्द येईल. अशा प्रकारे त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करा. त्यानंतर बघा 14 ठिकाणी द दिलेला आहे, असं आपल्याला डायलॉग बॉक्समध्ये या सांगितलं जात आहे. त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर हा बॉक्स आपल्याला क्लोज करायचा आहे. बघू शकता तुम्ही जिथे-जिथे द होतं तिथे-तिथे बघा आपल्याला ब्लू अंडरलाईनमध्ये ॲन दिसत आहे. त्यानंतर आपण आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आर्टिकल टायटल 2 या शब्दाला अंडरलाईन स्टाईल लागू करा. तर आर्टिकल टायटल 2 या हेडिंगला म्हणत आहे, आर्टिकल टायटल 2ला सिलेक्ट करा. त्यानंतर डायरेक्ट अंडरलाईन म्हणत आहे, तर डायरेक्ट अंडरलाईनवर क्लिक करा. कारण अंडरलाईनचा कोणताही प्रकार आपल्याला सांगितलेला नाही. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचं आपल्याला काय म्हटलेलं आहे. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये कॉलम सी नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर बघा कॉलम सी नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला कॉलम डीला सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे सेल्स ग्रुपमध्ये इन्सर्टचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर एक क्लिक करा. तर बघा सी नंतर इथे आपल्याला एक ब्लँक कॉलम इन्सर्ट झालेला आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा 101, 102 डॉट डॉट या व्हॅल्यूजपासून सुरुवात होणारी सिरीज A25 ते A35 ह्या सेल रेंजमध्ये ऑटोमॅटिकली फिल करा म्हटलेला आहे. तर बघा ऑटोमॅटिकली फिल करा हा क्वेश्चन खूप सोपा आहे. तर 101 आणि 102 तर यापुढे येईल 103 तर अशा प्रकारची व्हॅल्यूज आपल्याला A25 पासून तर A35 पर्यंत रेप्लिकेट करत न्यायचं आहे. म्हणजेच ऑटोमॅटिकली फिल करायचं आहे. तर काय करायचं आहे बघा पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला 101 टाकायचं आहे. त्यानंतर 102 टाका आणि दोन्ही याला सिलेक्शन करा आणि खाली असं रेप्लिकेट करत न्यायचं आहे आपल्याला 135 पर्यंत. बघा अशा प्रकारे आणि बघा आपण ऑटोमॅटिकली सर्व व्हॅल्यूज इन्सर्ट केलेल्या आहेत आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि डॉक्युमेंट टेक्स्ट लिहा आणि ह्या टेक्स्टचा फॉन्ट साईज बदलून 48 करा म्हटलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय म्हटलेलं आहे, सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा. तर सर्वात शेवटी क्लिक करा आणि एक ब्लँक स्लाईड आपण डायरेक्ट अशी इन्सर्ट करून घेऊया. त्यानंतर या दुसऱ्या स्लाईडमध्ये जायचं आहे आणि यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट हे टेक्स्ट टाईप करायचं आहे. चला डॉक्युमेंट हा शब्द टाईप करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपण टेक्स्ट टाईप केला आणि याची साईज आपल्याला किती म्हटलेलं आहे? याची साईज 48 म्हटलेला आहे. तर बघा फॉन्ट या ग्रुपमध्ये इथं फॉन्ट साईज दिलेला आहे. तर यावर क्लिक करा आणि यामधून 48 करायची आपल्याला. अशा प्रकारे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 टायटल अँड कंटेंट लेआउट असलेल्या स्लाइड्स सर्वात शेवटच्या स्लाइडनंतर ॲड करा म्हटलेला आहे. तर सर्वात पहिले सगळ्यात शेवटच्या स्लाइडनंतर आपण क्लिक करून घेऊया अशा प्रकारे आणि आपल्याला टायटल अँड कंटेंट लेआउट असलेली स्लाइड्स घ्यायचे आहेत. आणि किती म्हटलेलं आहे 2. तर बघा टायटल अँड कंटेंट नावाची इथे लेआउट असलेली स्लाईड आहे. एकदा घ्यायची आहे आणि पुन्हा ती स्लाईड घ्यायची आहे. बघा 2 स्लाईड आपण ॲड केलेल्या आहे टायटल अँड कंटेंट लेआउट असलेल्या आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव गणेश पाटील आणि कंपनीचं नाव LIC इंडिया म्हटलेलं आहे. तर बघा यासाठी काय करायचं आहे आपल्याला कॉन्टॅक्ट म्हटल्यानंतर कॉन्टॅक्ट तयार करायचे आहे. न्यूमध्ये जायचं आहे. न्यू आयटम्सवर क्लिक करून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. दिलेल्या डिटेल्सनुसार आपल्याला ही कॉन्टॅक्ट तयार करायची आहे. तर सर्व ॲड्रेसनुसार आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा ॲड्रेस
बघा अशा प्रकारे सर्व काही ॲड्रेस आपण टाकून घेतलेला आहे. सेव्ह अँड क्लोज करा आणि आन्सर आपलं सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कॅलेंडरमध्ये सब्जेक्ट आणि लोकेशन दिलेलं आहे आणि जी डेट दिसत आहे त्यासाठी आपल्याला इव्हेंट सेट करा म्हटलेला आहे. तर बघा इव्हेंट म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं असते? डायरेक्ट अपॉइंटमेंट घ्यायची असते. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर सर्वात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे? ऑल डे इव्हेंटवर क्लिक करायचं आहे. कशासाठी? कारण आपल्याला ऑल डे इव्हेंटवर क्लिक केलं आपण तर हे आपल्या क्वेश्चनमध्ये इव्हेंट सेट करा म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण ऑल डे इव्हेंटवर क्लिक केलं. जर इव्हेंट म्हटलं नसतं तर आपण इथे न करता डायरेक्ट अपॉइंटमेंट केली असती. त्यानंतर बघा जी डेट आपल्याला दिलेली आहे सुरुवातीला, ती आपल्याला टाकून घ्यायची आहे स्टार्ट टाईममध्ये. त्यानंतर जी दुसरी डेट दिलेली आहे, ती आपल्याला टाकून घ्यायची आहे एंड टाईमच्या बॉक्समध्ये. बघा अशा प्रकारे टाकून घेतलेले आपण. त्यानंतर सब्जेक्टच्या बॉक्समध्ये सब्जेक्टसुद्धा टाकून घेऊया. नंतर लोकेशन टाकून घेऊया. अशा प्रकारे आणि सेव्ह अँड क्लोज करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट 2 इंटरनेटचे क्वेश्चन दिलेले आहे बघा काय म्हटलेलं आहे. दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com वर स्पोर्ट्स सर्च करा म्हटलेलं आहे. तर बघा स्पोर्ट्स सर्च कशाप्रकारे करायचे आपल्याला www.google.com वर. तर बघा 3 नंबरचा याचा राईट आन्सर आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये www.google.com हा URL टाईप करा. त्यानंतर एंटर प्रेस करा आणि आपले पेज ओपन झाले आहे. आता सर्च बॉक्समध्ये स्पोर्ट्स टाईप करा आणि एंटर प्रेस करा. www.google.com वर स्पोर्ट्स सर्च झाले आहे. तर हे याचं राईट आन्सर आहे. सबमिट करूया. नेक्स्ट बघा academy.com या वेबसाईटवर जा आणि ते पेज तुमच्या ब्राउझरमध्ये होम पेज म्हणून सेट करा म्हटलेलं आहे. तर बघा कशाप्रकारे करायचं आहे? याचं राईट आन्सर काय आहे बघा? तर बघा सेकंड नंबरचा याचं राईट आन्सर आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये www.academy.com हा URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. ही साईट ओपन झालेली आहे. सेटिंग्स अँड मोर Alt+F3 डॉट्सवर क्लिक करा आणि सेटिंग्स ऑप्शनवर सिलेक्ट करा. स्टार्ट होम अँड न्यू टॅब्स ऑप्शनवर क्लिक करा. व्हेन एज स्टार्ट सेक्शनमधून ओपन धिस पेज ऑप्शन सिलेक्ट करा आणि ॲड अ न्यू पेज बटनावर क्लिक करा. एंटर URL टेक्स्ट बॉक्समध्ये www.com ओपन टाईप करा आणि हे पेज होम पेज म्हणून ॲड करण्यासाठी ॲड बटनावर क्लिक करा. तर हे याचं राईट आन्सर होतं. त्यानंतर आपण आन्सर सबमिट करूया. अशा प्रकारे लेव्हल 1 आपलं सॉल्व्ह करून झालेलं आहे. त्यानंतर लेव्हल 2 सॉल्व्ह करून घेऊया. तर बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, याहू फोल्डरमधून मेसेंजर फोल्डरमध्ये याहू फाईल मूव्ह करा. तर बघा कधीही मूव्ह करा म्हटल्यास आपल्याला कॉपी करायचं नसते, आपल्याला कट या ऑप्शनचा उपयोग करायचा असतो. तर याहू फोल्डरमधून म्हटल्यास याहू फोल्डरमध्ये जायचं आहे. त्यानंतर बघा याहू फाईलला ओपन करा. सॉरी आपल्याला काय म्हटलेलं आहे, याहू फोल्डरमधून मेसेंजर फोल्डरमध्ये याहू फाईल मूव्ह करा. तर बघा याहू फाईलमध्ये जायचं आहे. याहू फाईलला सिलेक्शन करायचं आहे. त्यावर राईट क्लिक करा. इथून बघा कट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मागे जायचं आहे आणि मेसेंजर फोल्डरला ओपन करून इथे राईट क्लिक करा आणि अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे. बघू शकता तुम्ही याहू फोल्डरमधून याहू फाईल इथे मूव्ह झालेली आहे मेसेंजर फोल्डरमध्ये आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सपोर्टमधल्या होम फोल्डरला उघडा आणि बिझनेस मीटिंग फाईल डिलीट करा म्हटलेलं आहे. तर बघा सपोर्टमधल्या होम फोल्डरला आपण ओपन करूया. बिझनेस मीटिंग या फाईलला सिलेक्शन करायचं आहे. राईट क्लिक करून बघा इथे डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे. त्यावर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बास्केट फोल्डरमधून फ्लॉवर फोल्डर्समध्ये रोज फाईल मूव्ह करा म्हटलेलं आहे. तर पुन्हा मूव्हचा क्वेश्चन आहे. बास्केट फोल्डरमधून म्हटलेला आहे बास्केट फोल्डरला ओपन करा. रोज फाईलला सिलेक्शन करा. त्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि इथे कटचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करा. मागे जायचं आहे आणि फ्लॉवर्स फोल्डरमध्ये पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विंडोजचा क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा आपल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये 5 रोज आणि 2 कॉलम असलेलं टेबल समाविष्ट करा
आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ग्रीन करा म्हटलेला आहे. तर बघा 5 रोज आणि 2 कॉलम असलेलं टेबल. तर यासाठी इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. टेबलवर क्लिक करा. इन्सर्ट टेबल या ऑप्शनवर क्लिक करा. नंबर ऑफ कॉलमची संख्या किती आहे? 2 आहे. तर तिथे 2 टाका. नंबर ऑफ रोजची संख्या किती आहे? 5 आहे. तर तिथे 5 टाका. तर बघा रोजची संख्या 5 आणि कॉलमची संख्या 2 अशा प्रकारे केलेला आहे आपण. त्यानंतर ओके करा. आणि संपूर्ण पार्श्वभूमीचा रंग चेंज करण्यासाठी बघा अशा प्रकारे टेबलला सिलेक्शन करून घ्या. आणि बघा इथे शेडिंगमध्ये जायचं आहे आणि इथून ग्रीन करायचं आपल्याला बघा. ग्रीनवर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आपल्याला. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड अप्लाय करा म्हटलेलं आहे. त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर इन्सर्ट करा. हेडरमध्ये इंट्रोडक्शन आणि फुटरमध्ये थँक यू इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर खूप सोपा हा क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिले आपण स्टेप बाय स्टेप याला सॉल्व्ह करूया. तर बघा डॉक्युमेंटमध्ये स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड अप्लाय करा. म्हणजेच आपल्या डॉक्युमेंटचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला स्टेशनरी टेक्स्चरमध्ये बदलायचा आहे. तर यासाठी काय करायचं आहे, डिझाइन या टॅबमध्ये जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. त्यानंतर पेज बॅकग्राऊंड या ग्रुपमधून पेज कलर या ऑप्शनवर क्लिक करा. फिल इफेक्टवर क्लिक करा आणि टेक्स्चरमध्ये जाऊन स्टेशनरी हा टेक्स्चर आपल्याला घ्यायचा आहे. तर बघा स्टेशनरी टेक्स्चर इथे आपल्याला मिळालेलं आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर असं प्रत्येकाचं नाव म्हणजेच क्लिक करून प्रत्येक टेक्स्चरवर इथे तुम्हाला नाव दिसून येईल. तर बघा आपलं इथे नाव दिसत आहे स्टेशनरी टेक्स्चर म्हणून. त्यानंतर ओके करा. त्यानंतर पुढे आपण प्रश्नाला सुरुवात करूया. त्यानंतर हेडरही इन्सर्ट करायचा आहे आणि फुटरही. तर म्हणून इन्सर्टमध्ये जा. सगळ्यात पहिले हेडरवर क्लिक करायचं आहे. एडिट हेडरवर क्लिक करा आणि यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टाईप करून टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे. तर बघा इंट्रोडक्शन आपण टाईप केलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. फुटर घ्यायचं आहे. फुटरमधून एडिट फुटर ऑप्शनवर क्लिक करा आणि यामध्ये काय करायचं आपल्याला थँक यू हा शब्द टाईप करायचा आहे. बघा अशा प्रकारे आपण टाईप केलेला आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचं आपल्याला काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉ टेबल पर्याय वापरा आणि 1 रो आणि 2 कॉलम असलेले टेबल तयार करा. तर यासाठी इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. टेबलवर क्लिक करा. ड्रॉ टेबल या ऑप्शनवर क्लिक करा आणि अशा प्रकारे ड्रॉ करून आपल्याला हा टेबल काढायचा आहे आणि त्यानंतर मधातून 2 कॉलमसाठी एक ड्रॉ करून रेष ओढायची आहे. बघा अशा प्रकारे 1 रो आणि 2 कॉलममध्ये आपलं टेबल कन्व्हर्ट झालेलं आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कमीत कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असलेला विभाग शोधा आणि तो विभाग म्हणजेच त्याचा टेक्स्ट कलर बदलून ब्लू करा म्हटलेला आहे. तर बघा कमीत कमी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपल्याला बघायचे आहेत. तर बघा पहिल्याच रोमध्ये आपल्याला मुंबई या विभागामधले विद्यार्थी कमी उत्तीर्ण झालेले दिसत आहे. तर या मुंबई विभागाला आपण सिलेक्शन करूया आणि याचा टेक्स्ट कलर जो आहे तो आपल्याला कोणता म्हटलेला आहे ब्लू. तर ब्लू करून घेऊया आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये चार्ट 1 ही शीट ओपन करा आणि स्टाईल 7 ही चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर बघा चार्ट 1 ही शीट आपण कशाप्रकारे ओपन करायची आहे चार्ट 1वर क्लिक करा आणि ही शीट आपण ओपन केलेली आहे. तर आता आपल्याला या जागेवर काय करायचं आहे स्टाईल 7 ही चार्ट स्टाईल अप्लाय करायची आहे. तर यासाठी काय करायचं आहे चार्टला सिलेक्शन करायचं आहे. डिझाइन या टॅबमध्ये जायचं आहे आणि चार्ट 7 म्हटलेला आहे. तर बघा ही आपल्याला चार्ट 7 स्टाईल इथे दिसत आहे. यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडमध्ये टाईम व्हेरिएबल ॲड करा म्हटलेलं आहे. तर बघा कशाप्रकारे ॲड करायचं आहे इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. टेक्स्ट या ग्रुपमधून डेट अँड टाईम या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर डेट अँड टाईमला ऑन करायचं आहे इथून. त्यानंतर अप्लाय करायचं आहे आणि
आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाइड्समधून फुटर टेक्स्ट काढून टाका म्हटलेलं आहे. तर बघा, सर्व स्लाइड्समधून फुटर टेक्स्ट काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. हेडर अँड फुटरवर क्लिक करायचं आहे आणि फुटरला ऑन करायचं आहे आणि यामधून बघा क्लास रूल नावाचं फुटर सर्व स्लाइड्समध्ये दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले क्लास रूल काढून टाका. त्यानंतर अप्लाय टू ऑलवर क्लिक करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. बघू शकता तुम्ही कोणत्याही स्लाइडवर फुटर दिलेलं नाही आहे. आपण काढून टाकलेला फुटर टेक्स्ट आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड आणि रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून सर्व प्रेझेंटेशनना डेमॉन्स्ट्रेशनमध्ये रिप्लेस करा म्हटलेलं आहे. तर बघा काय करायचं आहे यासाठी, डेमॉन्स्ट्रेशनमध्ये रिप्ले करण्यासाठी काय करायचं आहे, बघा इथे एडिटिंग या ग्रुपमध्ये रिप्लेसचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करा. फाइंड वॉटच्या बॉक्समध्ये प्रेझेंटेशन टाकायचं आहे आणि फाइंड वॉटला आपल्याला कशाने रिप्लेस करायचं आहे, डेमॉन्स्ट्रेशनने. तर डेमॉन्स्ट्रेशनला कॉपी करा आणि रिप्लेस विथच्या बॉक्समध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करा. त्यानंतर बघा 2 जागी आहे म्हटलेलं आहे. त्यानंतर ओके करा आणि हा डायलॉग बॉक्स क्लोज करायचा आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव कुणाल सोनवणे, कंपनीचं नाव, ईमेल आयडी आणि वेब ॲड्रेस आपल्याला दिलेला आहे. तर कॉन्टॅक्ट तयार करण्यासाठी आपल्याला नो आयटम्समध्ये जाऊन कॉन्टॅक्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे जी काही डिटेल्स दिलेली आहेत ती आपल्याला व्यवस्थितरित्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करायची आहे. अशा प्रकारे टाकून घ्या. ज्या ज्या नावाच्या जागी जे नाव दिलेलं आहे ते आपल्याला ॲड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे. ईमेल आयडी सुद्धा आपल्याला दिलेली आहे. वेब पेज ॲड्रेस सुद्धा आपल्याला दिलेला आहे. अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट 2 आपल्याला इंटरनेटचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही कशाप्रकारे लॉग आउट कराल म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर काय आहे? वाचता खरी प्रश्न. वाचला आणि किती वेळा वाचू याच्यात? वाचला वाचल्यावर 2 मिनिटांनंतर बोलवलं तुम्हाला. नाही वाचता कॅन्सल कर. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही कशाप्रकारे लॉग आउट कराल म्हटलेलं आहे. बघा याचा राईट आन्सर कोणता आहे? बघा सेकंड नंबरचा याचा राईट आन्सर आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये हा URL टाईप करा आणि एंटर करा. वेब पेज ओपन झाले आहे. आता साइन इन बटनावर क्लिक करा आणि ईमेल व पासवर्ड एंटर करून लॉग इन करा म्हटलेलं आहे. साइन इन झाले आहे. आता तुमच्या Google अकाउंटवर क्लिक करा आणि नंतर वेब पेजवरून लॉग आउट करण्यासाठी साइन आउट ऑप्शनवर क्लिक करा. तर हे याचं राईट आन्सर होतं. सबमिट करूया. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे. HTTP खुश एज्युकेशनचा लिंक ओपन करा आणि ते फेवरेटमध्ये ॲड करा म्हटलेलं आहे. तर बघा फेवरेटमध्ये ॲड करण्यासाठी आपल्याला कोणतं ऑप्शन निवडायचं आहे. तर बघा सेकंड नंबरचं राईट आन्सर आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये हा URL टाईप करा. त्यानंतर एंटर प्रेस करा. लिंक ओपन झालेली आहे. ॲड धिस पेज टू फेवराईट म्हणजेच Ctrl+D आयकॉनवर क्लिक करा. लिंक फेवरेटमध्ये ॲड झाली आहे. नेम
टेक्स्ट बॉक्समध्ये लिंकचे नाव टाईप करा आणि डन बटनावर क्लिक करा. तर ह्याचं राईट आन्सर होतं. सबमिट करूया. अशा प्रकारे लेव्हल 2 सुद्धा आपण सॉल्व्ह करून झालेलं आहे. त्यानंतर लेव्हल 3 मधले क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेऊयात. तर बघा काय म्हटलेलं आहे पहिल्या क्वेश्चनमध्ये सपोर्ट फोल्डरमधील सीपीयू फाईल उघडा. पहिल्या ओळीत सेंट्रल प्रोसेसिंग युनिट टाईप करा आणि फाईल सेव्ह करा. त्यानंतर फाईल क्लोज करा म्हटलेलं आहे. तर बघा सपोर्ट फोल्डरला ओपन करायचं आहे. सीपीयू फाईलला ओपन करूया. यामध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा शब्द आपल्याला टाईप करायचा आहे. तर बघा टाइप केलेला आहे आपण. त्यानंतर फाईल सेव्ह करा म्हटलेलं आहे. सेव्ह केलेले आपण आणि त्यानंतर फाईलला क्लोज करूया आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या एम-एस वर्ड डॉक्युमेंटमधील इन्क्लूज या शब्दाचा हायलाइटिंग कलर बदलून डार्क येलो कलर म्हटलेला आहे, करा म्हणून. तर हायलाइट कलर चेंज करायचा आपल्याला. तर या शब्दाला आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर बघा पहिल्याच लाईनमध्ये हा शब्द आपल्याला दिलेला आहे. डबल क्लिक करून याला सिलेक्शन करून घेऊया. त्यानंतर हायलाइट कलरवर क्लिक करायचं आहे आणि यामधून आपल्याला डार्क येलो म्हटलेलं आहे. तर बघा इथे डार्क येलो दिलेला आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल A1 अनमर्ज करा आणि ती अनेक सेल्समध्ये विभाजित म्हणजे स्प्लिट करा म्हटलेलं आहे. तर यासाठी काय करायचं आहे, A1 या सेलला आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि अनमर्ज करा म्हटलेलं आहे. तर बघा मर्ज एंड सेंटरच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथून आपल्याला अनमर्ज सेल्सवर क्लिक करायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. योग्य फंक्शनचा उपयोग करून सेल रेंज L2 ते L21 मध्ये सर्व विषयांचे टोटल मार्क दाखवा. तर बघा टोटल म्हणजेच बेरीज. तर L2 पासून L21 या सर्व विद्यार्थ्यांची आपल्याला सर्व विषयांची टोटल मार्क्स दाखवायचे आहे. तर यासाठी काय करायचं आहे, तर बघा सर्व विद्यार्थ्यांचे टोटल मार्क काढण्यासाठी L2वर पहिल्यांदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑटो समच्या ऑप्शनवर क्लिक करा. सम या फंक्शनवर क्लिक करा आणि सर्व संख्या ऑलरेडी ते सिलेक्ट करून आहे. जर नसेल तर आपल्याला इथून पकडून अशा प्रकारे सर्व संख्या सिलेक्शन करून घ्यायच्या आहे आणि एक सिंगल एंटर मारायचा आहे. आणि बघा L2चे आपल्याला सर्व विषयाचे टोटल मार्क मिळालेले आहे आणि L21 पर्यंत काढायचे असतील तर बघा असं कोण्यामध्ये कर्सर नेऊन L12 21 पर्यंत रेप्लिकेट करत न्यायचं आहे बघा अशा प्रकारे, म्हणजेच ऑटो फिल करत न्यायचं आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाइड्स ॲड करा. स्लाइड शो रन करताना चौथी स्लाइड म्हणजेच आपोआप 4 सेकंदानंतर दिसेल अशा प्रकारे दाखवा म्हटलेलं आहे. तर स्लाइड नंबर 3ला टाईम इफेक्ट अप्लाय करायचा आहे 4 सेकंदाचा. सगळ्यात पहिले 7 स्लाईड आपण ॲड करून घेऊया. तर बघा पहिल्या स्लाईडला पकडून इथे आपल्याला 8 स्लाईड झालेल्या आहेत. तर आपण तिसऱ्या स्लाईडवर जाऊन क्लिक करायचं आहे आणि ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे. टायमिंगमध्ये जाऊन बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, 4 सेकंड टाईम टाकायचा आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे. कॅलेंडरमध्ये 15 जानेवारी 2011ला स्पीच ॲट सायन्स एक्झिबिशन सकाळी 9 वाजता, स्पीच ॲट वेलफेअर सकाळी 11ला आणि स्पीच ऑन किड्स डे दुपारी 1 वाजता अपॉइंटमेंट सेट करा म्हटलेलं आहे. तर बघा एकाच दिवशी 3 टायमावर अपॉइंटमेंट आपल्याला फिक्स करायची आहे. तर कशाप्रकारे करायची आहे बघा. न्यू आयटम्समध्ये जायचं आहे. अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर आपल्याला 15 जानेवारी 2011 ही डेट स्टार्ट टाईममध्ये टाकायची आहे. बघा अशा प्रकारे त्यानंतर सब्जेक्टसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सब्जेक्ट टाकल्यानंतर आपल्याला सकाळी 9 वाजता म्हटलेलं आहे. तर बघा 9 AM ला
टाईम आपण इथे टाकलेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायचं आहे. अशा प्रकारे इथपर्यंत आपली एक अपॉइंटमेंट फिक्स झालेली आहे. त्यानंतर पुन्हा न्यू आयटम्समध्ये जाऊन दुसऱ्यांदा अपॉइंटमेंट घ्यायची आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला 15 जानेवारी ही डेट फिक्स करायची आहे. त्यानंतर सब्जेक्ट टाकून घेऊया आणि सकाळी 11 वाजता म्हटलेलं आहे. तर बघा सकाळी 11चा टाईम म्हटलेला आहे. तर बघा 11 AM टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर सब्जेक्टसुद्धा टाकलेला आपण आणि डेट टाकायची आहे. तर डेटसुद्धा टाकून घेऊया. तर बघा आपण डेटसुद्धा इथे फिक्स केलेली आहे आणि सब्जेक्ट टाकलेला आहे, टायमिंगसुद्धा टाकलेलं आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा अपॉइंटमेंट घ्यायची आहे, तिसरी अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी. पुन्हा ही डेट आपण टाकून घेऊया. त्यानंतर सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता म्हटलेलं आहे. तर बघा टायमिंगमध्ये जायचं आहे. 1 PM क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर एक इंटरनेटचा नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन प्रॅक्टिकलचा विचारला गेलेला आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे www.gmail.com या वेबसाईटवर जा आणि मायमेल युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर कोणता आहे? तर बघा 4 नंबरचा याचं राईट आन्सर आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये हा URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. युजरनेम मायमेल एंटर करा. पुढे जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा. पासवर्ड एंटर करा आणि लॉग इन करण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा. तर हे याचं राईट आन्सर होतं. सबमिट करूया. अशा प्रकारे तीनही लेव्हलमधले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत. आणि आता लेव्हल 1 पासून आपण ऑब्जेक्टिव्हचे सर्व प्रश्न सोडून घेऊयात. तर बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला डॉटमध्ये मेलिंग लिस्टमधून न्यूज ग्रुप्स आणि चॅट ग्रुप्सना समावेश असतो म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे डिस्कशन ग्रुप. सबमिट करूया. नेक्स्ट बघा लिओनार्डो AI वेगवेगळ्या आर्टिस्टिक स्टाईल्स वापरण्यासाठी कोणत्या प्रकारे मदत करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे सेकंड नंबरचं विशिष्ट ब्रश स्ट्रोक्स पॅटर्नची नक्कल करून सबमिट करूया. नेक्स्ट बघा ब्राउझर वेब पेजमधून एखादे डॉक्युमेंट्स कसे प्रदर्शित करते म्हटलेलं आहे. तर बघा पहिल्या नंबरचा याचा राईट आन्सर आहे इंटरॲक्टिव्ह फीचर्स ट्रिगर करण्यासाठी जावास्क्रिप्टचा वापर करून. नेक्स्ट बघा वेबसाईट निर्मात्यांना उच्च मागणी असण्याचे एक कारण काय आहे म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे 4 नंबरचं प्रत्येक संस्थेला वेबसाईट्स आवश्यक असते. नेक्स्ट बघा feed.io वापरून व्हिडिओ एडिटिंग सोपे करते म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे पहिल्याच नंबरचं ऑटोमॅटिक सबटायटल्स आणि ट्रान्सलेशनसाठी. नेक्स्ट बघा ई-कॉमर्सने पारंपरिक स्टोअर्स पूर्णपणे बदलेल का हे ठरवण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर पहिल्याच नंबरचं ऑनलाईन ग्राहकांची वाढ. अशा प्रकारे लेव्हल 1 मधले ऑब्जेक्टिव्ह सुद्धा सोडून झालेले आहेत आणि आता लेव्हल 2 मधले सोडून घेऊया. तर बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे कीबोर्डवरील F1, F2 या प्रकारातल्या कीजना काय म्हणतात म्हटलेलं आहे. तर फंक्शन कीज म्हणतात त्यांना. नेक्स्ट बघा फाईल उघडताना युजरला ड्रॉपडाऊनमध्ये टेक्स्ट फाईल्सचे प्रकार दिसतात म्हटलेलं आहे. CSV म्हणजे काय म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. नेक्स्ट बघा वेबसाईटचे कंटेंट चालू असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही काय तपासले पाहिजे म्हटलेलं आहे.
तर याचं राईट आन्सर आहे अंतिम अपडेटची तारीख. नेक्स्ट बघा, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम NOSचे कार्य कोणत्या पर्यायात सर्वोत्तम प्रकारे वर्णन केलेले आहे म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे 4 नंबरचं. हे संपूर्ण नेटवर्कसाठी वापरकर्त्यांच्या खात्यांसारखी संसाधने व्यवस्थापित करते. तर याचं राईट आन्सर आहे हे नेटवर्कवरील सर्व संगणक आणि साधनांच्या ॲक्टिव्हिटींचे नियंत्रण आणि समन्वय करते. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईल्सचा आकार कमी करणारे प्रोग्राम्स कोणते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे डिस्क क्लीनअप. सॉरी, याचं राईट आन्सर आहे फाईल कॉम्प्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, GUI म्हणजे काय म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. अशा प्रकारे लेव्हल 2 मधले सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सोडून झालेले आहेत आणि आता लेव्हल 3 मधले सोडूया. बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, PDF बघण्यासाठी कोणत्या प्लगइनची आवश्यकता आहे म्हटलेलं आहे. त्याचं राईट आन्सर आहे एक्रोबॅट रीडर. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता एक लोकप्रिय वेब आधारित फाईल ट्रान्सफर सेवा आहे म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे बीट टोरेंट. नेक्स्ट बघा, कम्युनिकेशन सिस्टीम व इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असून त्या एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत डेटा पाठवितात म्हटलेलं आहे. तर हे विधान बरोबर आहे. सबमिट करूया. अशा प्रकारे आपली सर्व एक्झाम सॉल्व्ह करून झालेली आहे. त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अजूनही आपल्याजवळ 20 मिनिटाचा टायमिंग आहे. कोणतं राहिलेलं आहे तर तुम्ही चेक करू शकता. आणि इथे आपल्याला एक मेसेज दिलेला आहे बघा, एंड एक्झामिनेशनवर क्लिक केल्यानंतर की 50 प्रश्न झालेले आहेत आणि 0 बाकी आहे. जर तुमचा क्वेश्चन उरलेला असेल तर तुम्हाला इथे दिसून येईल. त्यानंतर येस करत जायचं आहे. बघूया आपल्याला किती मार्क्स मिळालेले आहेत तर. आणि जर काही चुका झालेल्या असतील ऑब्जेक्टिव्हच्या क्वेश्चनमध्ये तर ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी करेक्शन करून सांगते. तर बघा, ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला 15 पैकी 11 मिळालेले आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 33 असे एकूण आपल्याला 44 मार्क्स मिळालेले आहे. तर बघून घ्या ऑब्जेक्टिव्हमध्ये काय चुका झालेल्या आहेत तर. तर बघा पहिला प्रश्न, लिओनार्डो AI वेगवेगळ्या आर्टिस्टिक स्टाईल्स वापरण्यासाठी कोणत्या प्रकारे मदत करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर होतं युजरच्या प्रेफरन्सेसचे काळानुसार विश्लेषण करून. त्यानंतर बघा, ब्राउझर वेब पेजमधून एखादे डॉक्युमेंट्स कसे प्रदर्शित करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर होतं HTML मधील फॉर्मॅटिंग सूचनांचे अर्थ लावून. नेक्स्ट बघा, ई-कॉमर्स पारंपरिक स्टोअर्स पूर्णपणे बदलेल का हे ठरवण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर होतं पारंपरिक स्टोअर्सचे सह अस्तित्व. तर बघा अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेले आहे. एक राहिलेला आहे तो सुद्धा बघून घ्या. खालीलपैकी कोणता एक लोकप्रिय वेब आधारित फाईल ट्रान्सफर सेवा आहे म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर होतं dropbox.com. तर भेटूया अशाच पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.